वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात हगवणे पिता पुत्राला 28 मे पर्यंत आता पोलीस कोठडी कोर्टाने दिलेली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पोलीस कोठडी देण्यात आली। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं होतं। कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत त्यांना आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे, बहीण करिश्मा हगवणे यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। तर घटना घडल्यानंतर आरोपी कुठे पळून गेले होते, त्यांना कोणी कोणी आश्रय दिला या संदर्भातली चौकशी आता पोलीस त्यांच्या कोठडीत करणार आहे। 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे। काय बोलणं झालं आतमध्ये, काय सुनावणी झाली? आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीचे हे सेक्शन आहेत। त्या सेक्शन अंतर्गत सरकारी वकील पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विरोध केला, म्हणून त्या ठिकाणी 5 दिवसाची पीसी दोन्ही आरोपीला मिळालेली आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या दोन्ही आरोपी मागील 7 दिवसापासून बाहेर होते, ऍब्स्कॉन्ड होते आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का, अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का, असे अटकेचे कारण होते। त्यामुळे माननीय न्यायाधीश महाराजांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आज पहिल्याच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे, काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे, परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे, त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून मेहरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।